मतदारसंघाच्या प्रचार निमित्त कवठेमंकाळ तालुक्यात सकाळपासून अजितराव घोरपडे सरकारांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पंचायत समिती गणामध्ये आज आम्ही सभा घेतल्या। आजची 14वी सभा। प्रत्येक गावात प्रत्येक सभेला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। जणू स्वतःच आपण उमेदवार आहे अशी लोक काम करताना दिसतात। ही परिस्थिती फक्त कवठेमंकाळ तालुक्याची नाही तर ही जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती। काल करगणी गावचा व्हिडिओ तुम्ही कोणी लोकांनी बघितला का मला माहित नाही। आटपाडी तालुक्याच्या करगणी गावात त्यांनी मला एकही व्यक्ती त्यातला ओळखत नाही। सरकार त्यांनी गावची सगळी पक्षाची लोक एकत्र आली, त्यांनी बैठक घेतली, त्यांनी गावात विरोधात जाण्यासारखं कोण आहे त्या माणसाकडे जाऊन त्याला विनंती केली की या वेळेला आपण गाव 100% विशाल पाटलाच्या मागे घालायचं आहे। पण माझी ओळख नाही, माझा तिथं संपर्क नाही, तिथं माझा पक्ष नाही, तरी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद ज्यावेळी मिळतो त्यावेळी लक्षात येते की जनतेनं आता माझ्यामध्ये त्यांच्या आशा, त्यांच्या अपेक्षा, त्यांचं भविष्य हे पाहिलेलं आणि ठरवलेलं आहे की ह्या भाजपला आता पाडलं नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्यात, समाजाच्या, देशाच्या भविष्यात अडचण येणार। आणि म्हणून प्रत्येकाने आधीच ठरवलेलं की भाजपला पाडायचं, संजय काकांना पाडायचं, मत त्यांना द्यायचं नाही। फक्त ही लाट सुप्त होती। लोक म्हणायची काय तर मुख्यमंत्र्याला बी तुरुंगात टाकतात, कशाला लय पुढे पुढे करायला नको, मागे मागे राहूया म्हणून लोक मागे मागे मतदानाची वाट पाहत होते। त्यात संजय काकांना उमेदवारी मिळाली तेव्हा संजय काकांनी का फटाके फोडले माहित नाही, पण त्यांच्या विरोधातल्या लोकांनी जास्त फटाके फोडले। हा आला आता पाडायला मिळतोय म्हणून लोकांना जास्त आनंद झाला। आणि पुन्हा अशी यंत्रणा लागली की संजय काका पुन्हा निवडून यावा, कदाचित बिनविरोध व्हावा, यासाठी ह्या जिल्ह्याच्या आणि जिल्ह्याबाहेरच्या काय नेत्यांनी एक व्यूहरचना रचली। कुठल्याही परिस्थितीत विशाल पाटील उमेदवार नसावा यासाठी देव पाण्यात घालून वेगवेगळ्या मठात पूजा अर्चना करून वेगवेगळ्या महाराजांकडे देवळात हेलपाटे खासदारांनी केले। मध्ये तिकीट मिळाल्यावर 3 दिवस सरकार काका गैरहजर होते, त्यावेळी लोक म्हणले दिल्लीला गेले। आता दिल्लीला कशाला जातात, तिकीट मिळाले। कोण म्हटले कुठल्या तरी मंदिरात 3 दिवस पूजा करत बसलेले की तिकीट मिळवू नये। तिकीट कुणाचं मिळू नये, काँग्रेस पक्षाचं। तिकीट कुणाचं मिळू नये, महाविकास आघाडीचं। त्यांनी पूजा अर्चना करताना अर्धवट केली, तिकीट मिळू नये, जनतेचं मिळू नये हे बोलायला विसरले। आणि म्हणून मला कुठल्या पक्षाची उमेदवारी नाही, मला कुठल्या आघाडीची उमेदवारी नाही। आणि जनतेने ठरवलं अहो हे काय चाललंय ते चुकीचं चाललंय, तुम्ही आता थांबायचं नाही। माझंही धाडस नव्हतं। शेवटी 90 वर्ष पक्षाशी इमान ठेवलेली लोक घोरपडे सरकार म्हटले विशाल लढलं पाहिजे, तुझ्या मी जाहीरपणे पाठीमागे आहे। मोठा निर्णय घेतला, सोपं नसते पण सरकारला ती सवय आहे। बंड हे त्यांच्या रक्तात आहे आणि आमच्या रक्तात ही बंड आहे ते आठवण करून द्यायला सरकारच लागली। जगताप साहेबांनी मग पाठिंबा दिला। विचार करा, भारतात आपण बघतोय रोज टीव्ही उघडला, रोज पेपर उघडली तर वाचायला मिळते काँग्रेस पक्षाचा खासदार भाजपमध्ये गेला, काँग्रेस पक्षाचा माजी आमदार भाजप प्रवेश केला, राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजप प्रवेश केला। रोज ऐकताय की नाही? रोज आहे।
आपचे 2 आमदार भाजप प्रवेश केले. ती सांगलीत काय ते उलटच चाललंय. भाजपचे माजी आमदार अपक्षाकडे गेले. धाडस आहे. या ईडी सीबीआयच्या भीतीनं माणसं जायला लागलेत, ही उलटी सोडून यायला लागलेत. हे सांगलीतच घडू शकते. जगताप साहेबांचं धाडस. आणि धाडस करणाऱ्या माणसाच्या गाडीवर दगडफेक करून हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा ह्या घाणेरड्या माणसाने केला. त्याच्या पायाखालची वाळू घसरू लागली ना तर असले काहीतरी भानगडी कर. अशीच घटना तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत मागच्या टर्मला झाली. मतदाना दिवशी त्याच्या लक्षात आलं की आपली ह्या वेळेला पॅनल येत नाही, पॅनल पडणार. दमदाटी सुरू केली. येणाऱ्या मतदाराला बाजूला घेऊन त्याला दम देऊन मतदारात आमच्याच बाजूने कर म्हणून दमदाटी करायला लागल्यावर काही लोकांनी सुमन वहिनींना फोन केला. सुमनताई वहिनी त्या ठिकाणी मतदान केंद्रावर आल्या खासदारांनी पाळलेल्या गुंडांनी सुमन वहिनींवर सुद्धा हल्ला केला. कार्यकर्त्यांनी सुमन वहिनींना शेजारच्या मंगल कार्यालयात नेलं. आतनं कडी लावली. कार्यकर्ते बोलवतात, कार्यकर्ते येत आहेत तोपर्यंत खासदाराच्या लोकांनी मोठी मोठी दगडं घेऊन त्या कार्यालयाच्या खिडक्या, दार, छत ह्याच्यावर दगडं फेकली. आज महिला आहेत, त्यांचे पती आज नाही आहेत. अशावर अत्याचार. राजकारण ठीक आहे, राजकारणात एकामेका विरोध असतो, पण ही गुंडगिरी मारामारी का करतात काका? कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरली. म्हणून जगताप साहेबांवर अत्याचार. जगताप साहेबांचा निर्णय झाला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातू, त्यांचे नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं की जर विशाल उभारत असेल तर माझ्या पक्षाचा त्याला पाठिंबा. एवढी लोक माझ्या मागे यायला लागली. मला वाटलं निर्णय चांगला बघायचा कसा घ्यायचा, जनतेशी विचार. प्रत्येक जण म्हणू लागलं उभारलं पाहिजे, माघार नाही घ्यायची. तसं निर्णय झाल्यावर लगेच माझ्या मागे सगळी लोक यायला लागली. विशाल पाटील आता माघार घ्यायची वेळ आली आहे, माघार घ्या. तुम्हाला खासदारकी पाहिजे तर खासदारकी आम्ही तुम्हाला देतोय, राज्यसभेत तुम्हाला देतोय. कुठल्याही पक्षातनं निर्णय घ्या, कुठल्याही पक्षातनं देतो, सगळ्यांकडनं सोडवून घ्या, पण इथं आता उभारायचं नाही. मी जर स्वार्थासाठी लढलो असतो, मला काहीतरी मिळावं म्हणून लढत असतो, तर ती खासदारकी घेऊन 6 वर्ष निवांत दिल्लीला जाऊन एसी मध्ये राहिलो असतो. काही लोक म्हटले विशाल पाटील संधी 2दा येत नाही. काय ते म्हण आहे ना, संधी एकदाच येते, काय परत परत संधी पुन्हा येणार नाही. धावून आलेली आहे, पळून आले, हुडकत आलेली आहे, सोडू नका. एवढं संधी आली हे खरं आहे, पण जर लोकांनी माझ्याकडं प्रेम दाखवलं, लोकांनी त्यांच्या आकांक्षा स्वप्न माझ्यात पाहिली असतील, तर त्या जनतेशी बैमानी वसंतदादाचा नातू करू शकत नाही. आणि येणाऱ्या लढाईपासून वसंतदादांचा नातू पळ काढू शकत. मी लढलो पाहिजे. माझ्या नशिबात नसेल तर नसेल. माझा जन्म काय फक्त राजकारणातच झालं पाहिजे, राहिलो पाहिजे म्हणून झाला नाही. माझा जन्म मी खासदार झालोच पाहिजे म्हणून काय झालं नाही. कावळा शिवाचा माझा राहणार नाही. आणि माझ्या नशिबात एवढ्यातून जर कुणीतरी लिहून दिलंय की विशाल पाटील खासदार होणार, तर विशाल पाटलाला खासदार करायला जनता समर्थ आहे. मला मागच्या दाराला जायची गरज नाही. पुढचं बंद असलेलं दार तुमच्या सगळ्यांच्या जनतेच्या प्रेमाच्या लातेनं फोडून मी या लोकसभेत जाऊ शकतो असा मला विश्वास. तुमच्यासाठी मी काही केलं नाही असं मला वाटतं. मला एवढं प्रेम मिळतं हे मी वसंतदादांचा नातू म्हणून तुम्ही मला स्वीकार. आज 35 वर्षापूर्वी वसंतदादांचं निधन झालं. 35 वर्ष झाली. ह्यापैकी तरुण इथं उभे आहेत, शिट्या मारतात. ह्या तरुणांचा तेव्हा जन्मही झाला नव्हता.
पण तरी तुमचे सगळ्यांचे संस्कार त्या मुलांवर आहेत की कोण वसंतदादा होते, काय वसंतदादा होते, काय वसंतदादांनी ह्या जिल्ह्यासाठी, ह्या राज्यासाठी, या देशासाठी केलं, त्याचा नातू आहे. माझा संपर्क कमी पडला, आम्हाला राजकारण कळलं नाही. आमच्या प्रकाश बाबू आजारी पडले, आजाराच्या काळात आम्ही घरी अडकून राहिलो, आम्हाला जनतेपर्यंत जाता येत नव्हतं. जे कामासाठी करायला ते काम करत राहिलो, पण कदाचित जो संपर्क अपेक्षित आमच्याकडनं होता तो आम्हाला करता आला नाही. तरीही एवढा मी इथं आलो तर फक्त मी दादांचा नातू आहे म्हणून एवढ्या संख्येनं तुम्ही इथं उपस्थित राहून मला प्रेम देता, हे बघून माझं मन भरावलं. का म्हणून लोकांना प्रेम करत असतात आणि का आपण त्यांच्या गरजेला, अडचणीला धावून जातो. मी खासदार हो न हो, तुम्ही मला तुमच्या मनाचा खासदार आधीच बनवलेला आहे, ह्याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून माझं अखंड आयुष्य हे मला तुमच्यासाठी वापरावं लागणार. आमच्या घरात निर्णय झालाय. पण लोकांनी सांगितलं, विशाल ही निवडणूक लढलास तर तुझं राजकारण संपलं, लक्षात ठेव, माघार घे. मला वाटते मी ही निवडणूक लढवली, हे माझी राजकारणाची खरी सुरुवात झाली. वसंतदादांचा वारसा कसा चालवायचा तो आज मी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमात नशीब केलाय. तुमच्या सगळ्यांच्या अडचणीच्या काळात, तुमच्या गरजेच्या काळात, तुमच्या सुखात, तुमच्या दुःखात सहभागी होणं हे आता माझं कर्तव्य आहे. जेवढं तुम्ही मला प्रेम, तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात जिथं रडायचं तिथं रडायला तुमच्या सोबत असणार, जिथं हसायचं तिथं हसायला तुमच्या सोबत असणार. तुमचा हक्काचा म्हणून, तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या प्रत्येक गरजेला, तुमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला तुमच्या बरोबर येण्यासाठी तयार आहे. माझं पूर्ण कुटुंब यासाठी राबणार आहे. आणि म्हणून हा निर्णय तोच आहे की आता वसंतदादांचा विचार अडचणीत असताना, वसंतदादांच्या घराचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना एवढं तुम्ही प्रेम देता, या प्रेमाची उतराई झाली पाहिजे. म्हणून ही लढाई लढतोय, गावोगावी जातोय, प्रचंड प्रतिसाद मिळतो. पुढे खासदार झालो, अपक्ष खासदार झालो तरी खासदार कसा असावा हे मला दाखवायचं. विचार करा मित्रांनो, 2-3 महिने टीव्हीवर देशात निवडणूक लागली आहे, लोकसभेची का फक्त सांगली लोकसभेची एकटीच लागली असं वातावरण झालं. जणू दुसरीकडे इलेक्शनच नाही. रोज टीव्हीवर विशाल पाटील सांगली लोकसभा एवढंच चाललंय. संजय राऊत साहेब परवा शिर्डीला गेले. शिर्डीला कोठावळे साहेब शिवसेनेनी पण उमेदवार उभा केलाय. करीमभाई शिवसेनेचा उमेदवार उभा केलाय. संजय राऊत त्याच्या प्रचाराला गेलेले, का गेले मला माहित नाही. गेले शिर्डीला, साईबाबांचं दर्शन घेतलं. साईबाबांचं दर्शन घेऊन बाहेर आले आणि बोलले, सांगलीच्या विशाल पाटलाची काँग्रेसमधून हकालपट्टी झालीच पाहिजे. म्हणजे तुम्ही शिर्डीत गेलाय, तुमचा उमेदवार आहे, त्याला निवडून द्या म्हणशीला का अजून तुमची सुई सांगलीतच अडकले. काय सांगली सांगली सांगली, काय एवढं डोक्यात घुसले, खिशात घुसले कुणाष्टाव रावसाहेबांच्या की ते सांगलीचा विषय सोडा. तरी सुद्धा 2-3 महिने तुम्ही रोज सांगलीच ऐकलं. मी तुम्हाला आश्वस्त करतो, जर सांगलीचा खासदार तुम्ही मला निवडून दिलं तर टीव्हीवर 543 लोक निवडून आलीच नाही, एकदा विशालच निवडून आलाय अशी रोज टीव्हीवर तुमच्याकडे चर्चा. रोज त्या लोकसभेत तुमचे प्रश्न मांडण्यासाठी निर्भीडपणे, न घाबरता, कुणाही न भीता, कुठल्याही पक्षाच्या बंधनाखाली न राहता स्वतंत्रपणे, कुठल्या ईडीला कशाला न घाबरता, मी आता कुणाच्या विद्यात नाही, माझं आता फक्त काय जे राहिलं असेल ते तुमच्यात अडकलेलं आहे. तुम्ही जो प्रश्न मांडा लावाल तो प्रश्न मी मांडेल, तुम्ही जे बोला लावाल ते बोलेल. मग हिंदी, इंग्रजी, मराठी इथं आपण बोलतोच. गरज पडली तर वेगळी भाषा शिकायला लागली, ती सुद्धा तुमच्यासाठी शिकेल. त्या दिल्लीत जे चालते ते करेल, पण रोज तुमच्यासाठी. खूप प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न ह्या जिल्ह्याचा खूप मोठा प्रश्न आहे. नोकरीचा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे. तरुणांचा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे. महिलांच्या महागाईचा प्रश्न खूप मोठा प्रश्न. आरक्षणाचा मुद्दा, मग तो धनगर समाज आरक्षणाचा असो किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा असो, या भाजपने फक्त फसवणूक केली आहे. अजूनही आज सुद्धा वेगळे दिल्लीत, उत्तर प्रदेशमधनं माणसं आणून प्रचार करून सांगतात.
उत्तर प्रदेशचे आज मुख्यमंत्री येऊन गेले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन गेले. मला कळलं उत्तर प्रदेशची लोकांना तिथं काम मिळणार म्हणून ती निम्मी आपल्याकडे येऊन राहील आणि ते तिथले मुख्यमंत्री आपल्याला येऊन सांगायला सांगलीत काय केलं. आश्चर्य. आणि रोज एक जण येणार. आज योगी आदित्यनाथ आले, उद्या गडकरी येतील, परवा अमित शाह येतील, त्यानंतर मोदी साहेब पण येतील. कोण कोण येणार माहित नाही. पहिलवान पण कोण कोण फौज उभी करायला उद्धव ठाकरे, बादल ठाकरे, पवार साहेब पण येतील म्हणतात. या अपक्षाला एवढे घाबरलेत की आता हे कुठनं उद्या त्या डोनाल्ड ट्रम्पला बी आणतील. पण आता जनता ऐकायच्या मनस्थितीतच नाही. आता सगळे ईडी गोळा करून सगळे नेते तुरुंगात टाकले तरी काय फरक पडत नाही. आता जनतेने ठरवलंय आणि जनता माघार घेणार नाही. परिस्थिती येणार निवडणुकीत माझं नाव 17 नंबरला आहे. जाणून बुजून डाग करून माझं नाव खाली टाकायचा प्रयत्न केला. नशीब आपलं देवाने ठरवले 16च नाव एका मशीन मध्ये बसली, आपलं नाव गेलं दुसऱ्या मशीनला. माझं नाव खाली 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 आणायचा प्रयत्न केला चोरानं आणि देवानं सांगितले पोरा तुझी वेळ आलेली आहे, तुझं नाव आम्ही वर घेतलं ना, तुझं नाव दिल्लीला पाठवलं. 2 मशीन असणार आहेत, डाव्या हाताला आणि उजव्या हाताला. डाव्या हातात 16 नाव असणार आहे. त्या मशीनला हात लावू नका, डावा हात पुरा करू नका, तो शुभ नसतो, अशुभ असतो. उजवा हात पुढे करा. उजव्या हाताला मशीन आहे, त्यात 5च नाव असणार आहेत. स्पष्ट दिसणार आहे. पहिलं नाव असणार आहे विशाल प्रकाश बापू पाटील. माझा चेहरा दिसणार आहे. थोडा फोटो कमी जास्त असेल, रोज वजन वाढा लागले. राजकीय. त्याच्या पुढे लिफाफा चिन्ह असणार, बंद पाकिट. त्या बंद पाकिट आहेर घालायचा प्रेमाचा. वसंतदादा माझे प्रेम दिलं, ते प्रेम तुम्ही विशाल पाटलाच्या पदरात घाला. मी तुम्हाला आश्वासन देतो हे प्रेम वाया जाणार नाही. खूप बोलायची इच्छा आहे. खूप मोठा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेतला, पण सरकारला किमान 10-15 मिनिटं बोलायची आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो.